नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करणार आहोत। अखेर राज्य सरकारने मराठा समाजाचा गेम चांगलाच वाजवला, कारण मराठा आरक्षणावर त्यांनी कुठल्याच प्रकारचा निर्णय दिला नाही आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब असो की देवेंद्र फडणवीस साहेब असो, यांनी सुद्धा मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचा गेम चांगलाच वाजवला आहे। याच्यामध्ये पाहायला गेलं, एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार म्हणून, पण त्यांची खरंच शपथ खरी निघाली का खोटी निघाली हे प्रत्येक जनतेला माहिती आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या आडून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कशा प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित केला हे तुमच्या लक्षात आलं असेल। दुर्लक्षित केलाच तर केला, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मराठा समाजाला वगळून विधानसभेत विजय मिळवण्यासाठी षड्यंत्र कशा प्रकारे रचलं हे तुमच्या लक्षात आलं असेल। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी येत्या काळात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर 100% यांना परिणाम भोगावे लागतील। कारण त्यात पाहिलं असेल, महायुतीला अजून एक प्रकारे झटका भेटलाय। तो कशा प्रकारे? सध्या महादेव जानकर साहेब, धनगर समाजातील चांगले व्यक्तिमत्व, यांनी सुद्धा महायुतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला। कारण धनगर समाजातील आरक्षणावर राज्य सरकारने कुठल्याच प्रकारचा निर्णय दिला नाही, त्यांच्यावर सुद्धा दुर्लक्ष केलं आणि सध्या महायुतीमध्ये महादेव जानकर साहेबांना कुठल्याच प्रकारच्या जागा न देता त्यांचा विचार केला का हो? फक्त बोलायचं, धनगर समाजाचा आम्ही विचार केला, मराठा समाजाचा विचार केला, फक्त त्यांचं बोलून मते घेण्यापुरता विचार केला, याच्या पलीकडे काहीच नाही। म्हणून सध्या महायुतीतील प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय, कोणत्या समाजाचे मते जास्त आहेत त्याच बाजूने आपण बोललं पाहिजे। पण कोणताही समाज एवढा वेडा नाहीये किंवा त्यांना समजत नाहीये। प्रत्येक समाजातील व्यक्तींना समजतंय की या व्यक्तींनी आतापर्यंत स्वतःच्या राजकीय पक्षांचा प्रचार करण्यासाठी, स्वतःच्या सभा गाजवण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्रित केलं आणि स्वतःचा फायदा करून घेतलाय। पण सध्या धनगर समाजातील व्यक्ती असो, मराठा समाजातील व्यक्ती असो, मुस्लिम समाजातील व्यक्ती असो, यांच्या कुठल्या समस्यावर त्यांनी लक्ष दिलं नाही। पण या विधानसभेच्या पूर्वी प्रचारात 100% मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून गाजर दाखवतील, दुसऱ्या बाजूने धनगर समाजातील समस्या सोडवल्या म्हणून गाजर दाखवतील। पण प्रत्येक समाजातील व्यक्तींना माहिती आहे की यांनी कशा प्रकारे दुर्लक्ष केलं आणि प्रत्येक समाजाचा गेम वाजवला। हे गेम 100% विधानसभेच्या निवडणुकीत परिणामकारक ठरणार आहे आणि ते ठरण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींनी ठोस निर्णय घेतला पाहिजे की आपल्या मताचं मूल्य काय आहे आणि आपलं मत हे राजकीय व्यक्ती कशा प्रकारे विकत घेत आहेत। कारण अनेक प्रकारचे आमिष दाखवून मतदारांना लुबाडल्या जाते। मतदारांनी सुद्धा जागृत होणं काळाची गरज आहे। खरंच यांनी समस्यावर निराकरण केलंय काय? प्रत्येक समाजातील समस्याकडे दुर्लक्ष केलंय त्यांनी, पण कुठल्याच प्रकारचे लक्ष दिलं नाही, याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी बैठक बोलावली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक समाजातील व्यक्ती असतील आणि प्रत्येक समाजातील व्यक्ती एकत्रित येऊन विधानसभेत उमेदवार द्यायचा का विरोधकांना पाडायचं याचा निर्णय होणार, का सगळ्यापासून तटस्थ राहायचं याच्यावर सुद्धा निर्णय होणार। म्हणून जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांना प्रत्येक उमेदवाराला मनोज जरांगे पाटलांनी बोलवलं आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक समाजातील व्यक्ती उमेदवार देण्याचं ठरलं तर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी कशा प्रकारे त्या उमेदवाराला सहकार्य केलं पाहिजे याच्यावर सुद्धा चर्चा होईल। आणि त्याही पलीकडे जाऊन जर प्रत्येकाने असं ठरवलं की नाही, या विरोधकांना धडा शिकवण्यासाठी पाडापाडीचं राजकारण करावं लागेल, तेव्हाच हे जागृत होतील, अशा प्रकारचे निर्णय जर झाले तर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी त्याला साथ दिली पाहिजे। कारण प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन मनोज जरांगे पाटील निर्णय घेणार आहेत। कारण जर उमेदवार द्यायचे तर प्रत्येक समाजातील उमेदवार असतील। याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलांनी जो मार्ग निवडला त्या मार्गावर सगळेच जण जर चालले तर 100% जो महत्त्वाचा लढा आहे तो यशाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तळागाळातील गोरगरीब जनता यांच्या भविष्याकडे जर कोणी पाहत असेल तर मनोज जरांगे पाटील पाहत आहेत। कारण आतापर्यंत राजकीय व्यक्तींनी तुमचा उपयोग स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःची राजकीय खेळी पूर्ण करण्यासाठी वापरत गेले। पण सध्या हे वापरणं बंद झालं पाहिजे। कुठेतरी सामान्य जनतेतला एखादा व्यक्ती सत्तेत जाऊन या समस्या सोडवणारा
मिळाला पाहिजे। याच्यासाठीच मनोज जरांगे पाटलांनी एक बैठक बोलावली आहे। त्याच्यामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यायचा आहे की उमेदवार द्यायचा का विरोधकांना पाडायचं। याही पलीकडे जाऊन प्रत्येकाने विचार करावा। मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका ठरवली आहे ती प्रत्येक समाजाच्या हितासाठी असेल, कारण त्यांनी धनगर बांधवांच्या बाजूने सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दर्शवला, मुस्लिम समाजाच्या बांधवांच्या बाजूने सुद्धा पाठिंबा दर्शवला, मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजूने तर पहिल्यापासूनच त्यांचा पाठिंबा आहे। म्हणून त्यांनी कुठल्याच समाजावर बोट दाखवला नाही, कुठल्याच समाजाला टार्गेट केला नाहीये। पण राज्य सरकारमधील काही नेत्यांनी 100% प्रत्येक समाजावर काही ना काहीतरी बोट दाखवून टार्गेट केलंय। म्हणून हेच टार्गेट उधळून लावण्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी व्यवस्थितरित्या निर्णय घेऊन आपलं मत वाया न जाऊ देता योग्य व्यक्तीला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील भूमिका घेणार आहेत आणि त्या भूमिकेच्या मागे आपण राहिलं पाहिजे, अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे। यावरूनच लक्षात ठेवा, आता हीच वेळ आहे की आपल्या समस्याकडे दुर्लक्ष करणारा व्यक्ती सत्तेत आणायचा का बाहेर फेकायचा, हीच वेळ आहे। विधानसभेत ठरवा मत कोणाला द्यायचंय, कारण तुमचं मत सत्तेत काही व्यक्तींना बसवणार आणि काही व्यक्तींना बाहेर काढणार। यावरच मनोज जरांगे पाटलांची भूमिका स्पष्ट झाली तर 100% येत्या काळात सत्यवान सरकार स्थापित झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आतापर्यंत सत्तेतील काही व्यक्तींनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की या समस्याचा निर्णय आम्ही लावू, पण त्या समस्यांचा निर्णय त्यांनी खरोखर लावला का? मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला का? यावर सुद्धा सर्व व्यक्तींनी विचार करायलाच हवा आणि विधानसभेत निर्णयपूर्वक मतदान केलंच पाहिजे। आणि त्याही पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तींनी घरात न राहता प्रत्येकाने विधानसभेत आपलं मत दिलंच पाहिजे, मतदान केलंच पाहिजे, 100% मतदान झालंच पाहिजे। तरच आणि तरच खरोखर व्यक्ती सत्तेत जाऊन तुमच्या समस्या सोडवेल, नाही तर अशा प्रकारची फेरफटका किंवा तुमची फरफट होणारच आहे। म्हणून लक्षात ठेवा, विधानसभेच्या पूर्वी ठोस निर्णय घ्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला साथ द्या। ठीक आहे, एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय। थांबतो, धन्यवाद।